भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाली किरवली केंद्र दाभाड येथे नुकताच रोटरी क्लब भिवंडी रूरलच्या एकमेव सक्रिय महिला रोटेरियन तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गोरगरिबांची दीनदुबळ्यांची मदत करणाऱ्या रोटेरियन सौ श्रद्धा सत्यवान पाटील मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा पाली किरवली येथे डिस्ट्रिक्ट 3142ने ठरवून दिलेल्या अन्नपूर्णा दिवस कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलं होतं आणि या शुभप्रसंगी शाळेसाठी टीव्ही ग्रीन बोर्ड तसेच व्हाईट बोर्ड सुद्धा रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आले। त्यासोबतच यावेळी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब भिवंडी रूरलचे मनापासून आभार व्यक्त केले व रोटेरियन सौ श्रद्धा सत्यवान पाटील मॅडम यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करत त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। यावेळी कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबरच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोईर, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन जगदीश म्हात्रे, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन भारदास पाटील, सेक्रेटरी रोटेरियन प्रमोद भोकरे, रोटेरियन संदीप म्हात्रे, रोटेरियन बिपिन पाटील, रोटेरियन संभाजी पाटील, रोटेरियन द्वारकानाथ म्हात्रे, रोटेरियन पंढरीनाथ पाटील, रोटेरियन अविनाश दिगासकर, समाजसेवक सत्यवान पाटील समेत अनेक रोटरी क्लब भिवंडी रूरलचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे जिल्हा परिषद शाळा पाली किरवलीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व रोटेरियन सौ श्रद्धा पाटील मॅडम यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। विशेष म्हणजे यापुढे विद्यार्थ्यांना जी काही मदत असेल, जे काही सहकार्य असेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळी रोटरी क्लब भिवंडी रूरलच्या वतीने देण्यात आले आहे। तर चला पाहूया या शुभप्रसंगी सौ श्रद्धा सत्यवान पाटील मॅडम नेमकं काय म्हणाल्या, थोडक्यात पाहूया। आज इथे पाली किरवली या शाळेमध्ये माझ्या मैत्रिणीच्याच म्हणजे मुख्याध्यापिका स्नेहा सावंत यांच्या निमित्ताने मी शाळेला भेट दिली आणि आजचा दिवस जो आमचा होता 25 तारीख ही आमची अन्नपूर्णा दिवस होता आणि त्या दिवसाच्या म्हणजे औचित्य साधून की आपल्या खरोखर गरजवंत विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण अन्न म्हणजे सुग्रास असं भोजन देत आहोत आणि तो देताना मला आनंद होतो आहे आणि म्हणजे आमचे रोटरीचे सगळे बांधव जे आहेत ते खरोखरच म्हणजे नेहमीच मदत करीत असतात आणि रोटरी सगळ्यांना जिथे गरजा आहेत तिथे उपलब्धता करून देण्यासाठी येत असतात आणि आजचा हा दिवस त्यांच्या समवेत आणि मी अन्नपूर्णा दिवस साजरा केला किंवा साहित्य जे दिलं तो देताना जो मुलांचा आनंद आहे तो माझा आनंद सुखी ठेव आणि ही सुखी ठेवण्याची जबाबदारी ही महिलांवरती आलेली आहे की अन्न तयार करून देणं। मग अन्नपूर्णा हा दिवस आपला आहे आणि मला आज वाटलं की ते औचित्य साधून अन्नपूर्णेचं महत्त्व आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं आणि माझ्याच ह्याच्यात मला असं बोलायचं आहे की मॅडमची गरज जी होती शाळेची, मॅडमची घरची काहीच नसतं, आम्हाला ना घरी काहीच नको असतं, पण शाळेतल्या विद्यार्थी शिक्षणासाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणांची पहिल्यांदा टीव्हीची मागणी होती, नंतर फळ्यांची झाली। म्हटलं काही हरकत नाही, आपल्याला दोन्ही शक्य होणार आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद मी देईन की मला ही संधी दिली। अन्नपूर्णासारखा मोठा कार्यक्रम आज आपण एकत्र करत आहोत आणि शाळेला आणि मुलांना ज्ञानासाठी उपयोगी वस्तू देता आल्या ह्याच्यातच मी भाग घेतला। आपल्या या श्रद्धा मॅडम 3 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्या। त्यांनी रोटरीमध्ये पदार्पण केलं आणि त्यांनी आपल्या समाजसेवेचा पूर्वीपासून त्यांचा वसा आहे तो चालू ठेवला। आज त्यांच्याकडे सरस्वती पण आहे आणि लक्ष्मी पण आहे आणि म्हणून कुठेही त्या दान धर्म करायला घाबरत नाही किंवा मागे पडत नाही। रोटरीमध्ये येण्या अगोदर सुद्धा आपण जेव्हा कार्यक्रम घेतले दिवाळी फराळाचे कार्यक्रम तेव्हा पण ते वर्गणी द्यायचे, चिपळूणला झालं, मोखाडा झालं, म्हणजे त्यांचा हिस्सा द्यायचा की माझा घ्या। आणि आज तर त्या रोटरीमध्ये आल्यानंतर त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला प्रत्येक ठिकाणी की त्या अशा कार्यक्रमात येतात, स्वतःच्या सरळ हाताने मदत करतात आणि जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो। आज त्यांचं वय 61 वर्ष, कोणी सांगेल का सांगा? याचं कारण काय रे? नाही, याचं कारण हे की ते समाधानी आहे, समाधानी असल्या कारणाने त्यांचं वय दिसत नाही, त्या तरुण दिसतात, हे समाधानाचं लक्षण आहे। तर अशा प्रकारे श्रद्धा मॅडम यांना पुढेही खूप चांगलं आयुष्य लाभो, त्या अशाच तरुण राहोत आणि त्यांच्या हातून
अशीच चांगली चांगली कामं लोकांसाठी, शाळांसाठी, गरजूंसाठी मदत हो अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. आमच्या 2014 साली भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलची स्थापना झाली. आमच्या चार्टर्ड प्रेसिडेंट हरिचंद्र भोईर यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने. खरं म्हणजे श्रद्धा पाटील मॅडमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आमच्या क्लबच्या त्या एकमेव महिला सदस्य आहेत आणि फक्त त्या नावापुरते सदस्य नाही, त्या तन मन धनाने आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. म्हणजे एकमेव महिला सदस्य असून सुद्धा त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांच्यापर्यंत त्या प्रत्येक ठिकाणी मदत करतात आणि याच्या मागे त्यांचे पती जे सत्यवान पाटील हे सुद्धा सहकार्य नेहमीच करत असतात. इव्हन आता आमच्या सोबत त्यांनी जे आमची पिकनिक केलेली रोटरी क्लबची सिल्वासाला, खरोखर म्हणजे असं वाटलं की तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं आलोय का काय असं आम्हाला त्या दिवशी वाटत होतं. या पद्धतीने त्यांचं आमच्या याच्यात इन्व्हॉल्वमेंट असतंय. आणि रोटरीच्या माध्यमातून आम्ही मॅडम तुम्हाला सांगतो की पूर्णा शाळेला आम्ही 15 लाखाचं गेल्या वर्षी दुरुस्ती केलं पूर्णा शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्याचप्रमाणे पूर्णा ओवली असो किंवा दापोडा शाळेमध्ये आम्ही टीव्ही वगैरे दिले आहेत रोटरीच्या माध्यमातून. आणि प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही वह्या वाटपाचे कार्यक्रम किंवा इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम रोटरीच्या माध्यमातून करत असतो. खरं म्हणजे असं आहे की रोटरीच्या माध्यमातून आम्ही आदिवासी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त कार्य करण्याचा प्रयत्न करतो. अंजुरी वारलीपाडा ही 100% आदिवासी शाळा आहे आणि दरवर्षी आम्ही तिथं मुलांच्या सोबत होळीचा कार्यक्रम साजरा करत असतो. तसेच दरवर्षी आम्ही एक कार्यक्रम असतो दिवाळीला आमचा, रोटरीच्या माध्यमातून आम्ही आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत असतो. असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो. आणि ही अति दुर्गम भागात जवळजवळ मला वाटतं आता भिवंडीच्या शेवटच्या टोकाला आपण आलो या भागामध्ये. खरोखर तुमचं सर्व शिक्षकांचं, तुम्ही 3 किंवा 4 शिक्षक असाल ना, मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या शाळेमध्ये येऊन व्यवस्थित शिक्षणाचं काम करता. मॅडम तुम्हाला मी सांगतो, आम्ही पंचायत समितीमध्ये आता जगदीश सरांना माहीत आहे असताना त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये काम करण्यास शिक्षक कोणीच तयार नसतात. म्हणजे असं वाईट वाटायचं की तुम्हाला पगार चांगला असता, मी तुमच्यावर टीका वगैरे करत नाही, पगार चांगला असतो, शासनाने तुम्हाला ती एक सेवा म्हणून दिलेली आहे. तुम्ही जर या ठिकाणी सांगत असाल की आम्ही त्या ठिकाणी काम करणार नाही, आम्हाला त्रास होतो किंवा काही फिटनेसचा प्रॉब्लेम असतो तर आम्ही मान्य करतो की तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकत नाही, दुर्गम भागामध्ये काम करू शकत नाही. परंतु तुम्ही जर चांगले धडधाकट असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जायला दुर्गम भागामध्ये हे करता जात नाही. त्यामुळे खरंच खूप वाईट वाटतं आणि तुम्ही आज सर्व 4 शिक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. आणि आज मॅडमने जे काय आपल्याला वस्तू दिलेलं आहे त्याचं या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून त्यांच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने या गावाचं नाव किंवा आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव किंवा आपल्या परिसराचं नाव जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी श्रद्धा मॅडमना आज बिलेटेड असेल तरी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि दानशूर श्रद्धा मॅडम यांना वाढदिवसानिमित्त मी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल आणि डिस्ट्रिक्ट 3142च्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशी सामाजिक कार्य घडत राहावं ही त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे श्रद्धा मॅडम ह्या 3 वर्षापूर्वी आल्या, पण त्याच्या अगोदरपासून त्या त्यांच्यामुळं दोस्ती होती, ते जे शिक्षक होते. पण जिथे जिथे आमचा कार्यक्रम व्हायचा, मग तो सांगलीला असो, कोकणात पूर आलेला असो, पण त्यांची वर्गणी 2000, 5000 काही ना काही त्यात देत राहायच्या. तेव्हापासून त्यांच्यावरचा जीव खूप खरोखर देण्याची जी वृत्ती असावी तर अशी. आणि त्या आमच्या सुदैवाने क्लबच्या त्या आमच्यामध्ये जॉईन झाल्या. आणि रोटरी म्हणजे आम्ही देतच असतो, आपण जे कमवतो त्याच्यातून काहीतरी आम्ही देणं लागतो आणि त्या पद्धतीने आम्ही कार्य करत असतो. आणि श्रद्धा मॅडम हे कार्य जोमाने करत आहेत, त्यांच्यापासून आम्हीही स्फूर्ती घेत असतो, कारण त्या पुढाकार घेतात नाही पण आम्हीही इतर रोटेरियन स्फूर्ती घेत असतो की आपणही काहीतरी देत राहिलं पाहिजे आणि देता देताच आपण असे समाजसेवा करू शकतो. रोटरीच्या माध्यमातून बोललं तर सर तुम्ही सांगितलं की मनुष्याच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. पण आम्ही जेव्हा क्लब स्थापन केला त्यावेळेस मी बोललो होतो 2014ला की गरजा ह्या 3 जरी असल्या तरी
शिक्षण आणि आरोग्य ह्याही मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत, अत्यावश्यक गरजा आहेत आणि आम्ही शिक्षण आणि आरोग्यावर जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रोटरीच्या माध्यमातून अनेक शिबिरं लावतो, आरोग्य शिबिरं लावतो आणि इतर ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आम्ही कुठे टॉयलेट ब्लॉक किंवा इतर काही शाळोपयोगी वस्तू देऊन आणि हे काम आम्ही सतत करत असतो. आणि आज ही भिवंडी तालुक्यातील शेवटच्या टोकाला जरी शाळा असली तरी स्नेहावरील स्नेहापोटी मॅडमनी ही शाळा निवडली, त्यांना धन्यवाद देतो. मीही पहिल्यांदा जरी इथे राजकारणात फिरत असलो तरी या शाळेत किंवा या गावात आलो नव्हतो, पण मॅडमच्या माध्यमातून किंवा स्नेहा मॅडमच्या माध्यमातून आमचंही येणं झालं इथं. आणि खरोखर जगदीशने बोललं की आम्ही आल्यावर थोडं मन प्रसन्न वाटलं. आम्ही तसं असे प्रोग्राम राबवत असतो रोटरीमध्ये. हॅप्पी स्कूल, तर तो हॅप्पी स्कूल रोटेरियनने कोणीतरी अगोदरच तिथे ठाण्याच्या क्लबनी केलेला आहे आणि आज योगायोगाने मॅडमच्या माध्यमातून आम्ही इथे आलो आणि त्यांनी टी व्ही दिला, फळे दिले आणि निश्चितपणे याचा उपयोग टी व्हीच्या ज्ञानामधून तुम्ही निश्चितपणे आपलं चांगलं भवितव्य घडवाल आणि निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि आता मी रोटरीच्या माध्यमातून आणखी मुद्दाम तुम्ही इथे गावातल्या काही पदाधिकारी आहेत, शिक्षक आहेत, रोटरीच्या माध्यमातून आम्ही ही तर कामं करतो, पण आम्ही काही ठिकाणी चेकड्याम इकडे बनवणार आहोत. त्याच्यानंतर आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर आम्ही आता तुमच्याकडे मुली कमी आहेत, पण आम्ही ते व्हॅक्सिन कर्करोगाचं व्हॅक्सिन देतो आम्ही, पण ते 9 ते 14 वयोगटातील मुलींना देतो. आमच्याकडे आता 3 शाळांमध्ये आम्ही ते व्हॅक्सिन देणार आहोत. कधी जर अशी वेळ आली तर निश्चितपणे आम्ही इथेही येऊन ते व्हॅक्सिन देऊ. त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर लहान मुलांना जो हृदयामध्ये छिद्र पडते किंवा प्रॉब्लेम होतो तर तो मोफत ऑपरेशन करण्याचं काम आम्ही रोटरीच्या मार्फत करत असतो. त्याचप्रमाणे इकडच्या ह्या विभागामध्ये जर कोणाला मोतीबिंदूचा त्रास असेल तर तोही ऑपरेशन आम्ही मोफत करतो. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी. त्याचप्रमाणे जर ओठ वगैरे फाटलेले असतात कोणाचे तो ऑपरेशन 3 ऑपरेशन ती मोफत करतो आम्ही. ते 20 वर्षापर्यंतच्या यांना आपण तरुणांना तरुणींना करू शकतो. अशा तऱ्हेने अनेक कार्य आम्ही करत असतो रोटरीच्या माध्यमातून. आणि निश्चितपणे आज पुन्हा एकदा श्रद्धा मॅडम यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हा अन्नपूर्णा दिवस आज आणि त्या सुग्रास जेवण ते दिलेलं आहे ते त्यांच्या माध्यमातून झालेले. शाळेला टी व्ही मी परत म्हटलं की नको मला टी व्ही नको, माझ्या शाळेसाठी फळे वगैरे दे, तरी नाही मग टी व्ही पण देणार आणि फळे पण. खरोखर श्रद्धा मॅडमांचं खूप मनापासून कौतुक पण करावं लागेल, कारण एवढ्या सगळ्या रोटरीयनमध्ये, कारण मी दापोड्याचे कार्यक्रम बघितले, माझ्या सारंगचे बघितले, सगळे तिकडे तुमचे रोटरीयनचे कार्यक्रम बघितलेले आहेत. एवढे तुमचे रोटरीयन तिथे उपस्थित असतात की आज जर म्हणजे जवळ जर असते ना की इथे बसायला पण जागा पुरली नसते, एवढे तुमचे रोटरीयन तिथे उपस्थित असतात. कारण आज हा लांब कार्यक्रम आहे त्याच्यामुळे थोडेसे रोटरीयन कमी असतील. आणि पण खरोखर तुमचे एवढ्या सगळ्या जेंट्समध्ये एकटी लेडीज बाई तुम्हाला सगळ्यांना तारून देते, त्यामुळे कारण खरोखर एवढं छान ते नियोजन करतात सगळं. आता सुद्धा गेला महिनाभर माझ्या मागे लागलेत, मी हे घेऊन येणार, मी ते घेऊन येणार, मला हे सगळं. खरोखर त्यांचं इतकं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे. आणि त्यांच्या खांद्याला खांदे लावून असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, पण आज मी असे म्हणेन की एका स्त्रीच्या मागे पुरुष आहे. प्रत्येक ठिकाणी सर उपस्थित असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा एवढा हे असतो ना की मला भरपूर अनुभव आला आहे की सर तिच्या मागे असतात आणि आज जो ती करते ना ते सगळ्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. कारण एवढं एखाद्या स्त्रीच्या मागे एखाद्या पुरुषाने आता मला माझ्या थोडंसं शाळेविषयी बोलू दे. सर खरोखरच ही शाळा आदिवासी शाळा आहे. 99% विद्यार्थी इथले आदिवासी आहेत आणि यांना इतकी गरज आहे ना की आम्ही असेच दाते आम्ही शोधत असतो की आल्यापासून 15 जून जेव्हा शाळा चालू होती त्याच्या आधीपासून आम्ही फक्त सुगाव काढत असतो की कोण आमच्या मुलांसाठी वह्या देईल. कारण इथे वह्या पण मुलांना पालक देत नाही आहेत, पेन देत नाही, पेन्सिली देत नाही. शासन आपल्याला फक्त पुस्तकं पुरवतोय, पण वह्या हा जो माध्यम आहे किंवा त्यांना दप्तरं म्हणा, रेनकोट म्हणा, आम्ही अशीच दाते नेहमी शोधत असतो.
आणि यावर्षी तर आमच्या मुलांना दात्यांमार्फतच हे सगळं मिळालेलं आहे. आणि शेवटची जी कसर होती ती आज श्रद्धा मॅडमनी पूर्ण केली, जी अन्नपूर्णा, मुलांना एक सुग्रास जेवण आता आलंय, शालेय पोषण आहाराअंतर्गत स्नेहभोजन द्यावं, आणि ते सुद्धा त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि खरोखरच तुमचं सगळ्यांचं कौतुक, आणि असंच तुमचं आमच्या शाळेवर असंच प्रेम राहू दे. असंच आमच्या इकडच्या पण शाळा अशाच आहेत की आदिवासी भागात आहे. आणि खरोखरच तर मला असं वाटतं की त्यांना त्यांची गरज आहे, ह्या विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. कारण म्हणजे दोन्हींचा सर्व एक संगम साधून आमचे विद्यार्थी अभ्यासामध्ये प्रगती करणार आहेत, आणि त्या निमित्ताने त्यांच्या आई वडिलांचं नाव, शाळेचं नाव, त्याचबरोबर आपल्याही सर्वांचा मान सन्मान ते पुढे भविष्यात वाढवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपण या दातृत्वाबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहोत.